नमस्कार, मी नितीन पात्रे. माझ्यासोबत आहे यासिन शेख. आत्ताच मी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांची पत्रकार परिषद घेऊन बाहेर पडलो. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये तो मुद्दा होता तो सोलापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा, आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी आज प्रभागाची प्रारूप रचना म्हणजे प्रभाग रचना थोडक्यात त्यांनी जाहीर केली. अनेक दिवसापासूनची अशी चर्चा होती की प्रभाग रचनेमध्ये काहीतरी बदल होतील आणि काहीतरी बदल केले जातील, पण अशा कोणत्याही बदलाशिवाय 2017चीच प्रभाग रचना त्यांनी आहे तशीच निश्चित करून पुढे केलेली आहे आणि तीच निश्चित केलेली आहे. आणि ह्याच प्रभाग रचनेची रचना बघत असताना जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या देखील 2017ची तीच यावेळेस त्यांनी गृहीत धरलेली आहे. आणि आता जो प्रभाग आपण पाहणार आहोत तो प्रभाग क्रमांक 19, आणि त्या प्रभाग क्रमांक 19ची लोकसंख्या जी आहे ती 34,893. प्रभाग क्रमांक 19 हा शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा मतदारसंघ आहे. माजी विरोधी पक्षनेते, माजी सभागृह नेते म्हणजे विरोधी पक्षनेते या अर्थी गुरुशांत उत्तरगावकर हे शिवसेनेत होते, आता भाजपात आहेत. माफ करा, त्या मार्गाने आहेत. आणि श्रीनिवास कर्ली हे भाजपाचे माजी सभागृह नेते पुरुड, ही जी काही मंडळी आहेत ते ह्या प्रभागामध्ये येतात. आणि ह्या प्रभागामध्ये जो येणारा भाग आहे तो वेणुगोपाल नगर, मार्कंडे होच्चे नगर, कुमटा नाका, संजय गांधी वगैरे जी काय भाग आहे कुमटा नाक्याचा तो परिसर ह्या प्रभागामध्ये येतो. या प्रभागाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की शहर मध्य विधानसभा मतदारसंघ आणि शहर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघामध्ये येतो. शहर मध्यमध्ये एक म्हणजे काही बूथ येतात आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही बूथ म्हणजे 75% भाग हा शहर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि एक 25% भाग हा शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये. इथं पण एक राजकारण आहे, एक चौकट आहे. चौकटीचं वैशिष्ट्य की ह्या चौकटीमध्ये जर का आपण बघितलं तर मी जसं म्हटलं की शहर मध्यमधला जो 25% भाग आहे त्याच भागामधून एक नेतृत्व येतं आणि ते भाजपाच्या वाटेवर आहे. गुरुशांत उत्तरगावकर हे देखील इच्छुक असण्याची शक्यता दाट आहे. कदाचित असं नाही झालंच तर ते अपक्ष म्हणून उभारतील आणि अपक्ष म्हणून निवडून येतील आणि पुन्हा भाजपात येतील, असेही डावपेच असू शकतात. पण राहिला प्रश्न 75% भाग असलेला दक्षिण सोलापूर भागामधला जो काही बहुल प्रभागाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कर्ली, पुरुड ही सारखी जी काही जुनी मातब्बर पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पक्षांनी त्यांचा सन्मान केला, पदं दिली, अशा कार्यकर्त्यांना पक्षाचं नेतृत्व पुन्हा तिकीट देणार का हा देखील क्वेश्चन मार्क आहे. का नव्या चेहऱ्यांना तिनं त्या ठिकाणी एक प्रयोग पक्ष नेतृत्वाकडून केला जातो हे देखील बघणं विशेष आहे. आणि विशेष म्हणजे 75-25चं जे एक समीकरण आहे शहरमध्ये आणि दक्षिण सोलापूरचं, हे समीकरण कशा पद्धतीचं डावपेच आखणार, ह्याच्यामध्ये देवेंद्र कोटे यांना किती यश येणार किंवा सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्याला किती न्याय मिळणार हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे.